आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होतो. काय नवीन संकल्पना, काय नवीन आपण इच्छा प्रकट करतो? सर्वांना नमस्कार. सर्वात आधी मी पूर्ण देशवासियांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. सर्वात जास्त सध्या महत्त्वाचं हे आहे की आपल्या समोर जे आलेलं इलेक्शन आहे ते आमच्या सर्वांची इच्छा आहे की या इलेक्शनमध्ये महायुतीला भरघोस मतदान मिळून आणि सरकार स्थापित व्हायला पाहिजे. देवाभाऊनी आपण बघितलेलं आहे की जुलैपासून ही जी लाडली बहीण योजना सुरू केली होती, तर राखी पौर्णिमेलाही त्यांच्या बहिणीला खूप छान राखीचं गिफ्ट मिळालेलं आहे. त्याच्यानंतर दीपावलीच्या नंतर भाऊबीजेचं गिफ्ट मिळालंय आणि महायुतीचं सरकार आलं तर देवाभाऊनी जसं सांगितलंय, शब्द दिलेला आहे की 2100 रुपये करणारे, ती संक्रांत ही लाडल्या बहिणीची खूप चांगली जाणार आहे. आपण बघतो की नरेंद्रजी मोदीजी यांच्या पावलावर पाऊल टाकून देवेंद्रजी त्याच गतीने विकसनशील अशा महाराष्ट्राच्या वाटेवर पाऊल टाकतोय आपण. आणि छत्रपती संभाजीनगरचं सांगायचं तर स्मार्ट सिटी, हेरिटेज सिटी अशी आपल्याला बघायला मिळते. आणि येणाऱ्या काळात खूप मोठे मोठे प्रकल्प आपल्या संभाजीनगरमध्ये येत आहेत. किर्लोस्कर ग्रुप असो, टोयोटो असो, हे सगळे. तर येणाऱ्या काळात संभाजीनगर पूर्ण एशियामध्ये सर्वात फास्ट डेव्हलपिंग सिटी असणार आहे. आणि आपलं सौभाग्य आहे की आपल्याला नरेंद्रजी मोदी सारखं नेतृत्व लाभतंय, आपल्याला डोळ्यांनी त्यांना बघायला मिळतंय. आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून देवेंद्रजी, माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजित दादा खूप चांगल्या स्कीम्स आपल्या सर्व लोकांसाठी आणत आहेत. येणाऱ्या काळामध्ये खरोखर आपल्याला सुकाळ असणार आहे असं मला वाटतं. आणि मी सर्वांना आवाहन करते की सर्वांनी 100% मतदान करावं. मतदान हे आपल्याला संविधानाने मिळालेला हक्क आहे. आपण म्हणतो मोर द फ्रीडम, मोर द रिस्पॉन्सिबिलिटी. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, पण हे स्वातंत्र्य किती कष्टाने मिळालेलं आहे. जेव्हा आपण बलिदान, शहीद हे शब्द वापरतो, आपल्या मागच्या पिढीने खूप मोठे बलिदान केलेलं आहे, तेव्हा आपल्याला आजचं हे चांगलं दिवस बघायला मिळतोय. पण आता आपली ही जबाबदारी आहे की येणाऱ्या पिढीसाठी आपण काय देऊन जातोय. आपण आज योग्य निर्णय घेतला तर येणाऱ्या उद्याच्या पिढीसाठी आपण खरोखर एक चांगलं भारत त्यांच्यासाठी बनवू शकतो. आपली खूप मोठी जबाबदारी आहे. स्वतंत्रता मिळणं खूप अवघड होतं आणि मिळालेलं स्वातंत्र्य सांभाळून ठेवणं हे त्याच्या पलीकडचं आहे. तर मी सर्व भारतवासियांना आवाहन करते, मतदान हे संविधानाने मिळालेलं हक्क जरी असलं तर 100% मतदान व्हायला पाहिजे. आणि हिंदुत्वासाठी भारत देशमध्ये आपण चांगल्या लोकांना निवडून द्यायला पाहिजे. महायुतीचं सरकार आलं तर येणारा काळ सुकाळ असेल असं मला वाटतं. मॅडम, आपण राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय आहात. आपण पूर्व विधानसभेमधून सनी पक्षातर्फे आमदारकीसाठी इच्छुक होतात, काय वाटतं? येणाऱ्या काळात जर पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला ही जबाबदारी दिली तर मी नक्कीच पार पाडेल. पण सध्या तरी आमच्या सर्वांचे लाडके आमचे अतुल सावे साहेब आहेत आणि आम्ही सर्व कार्यकर्ते मनापासून त्यांच्यासाठी दिवस रात्र एक करून त्यांना भरघोस मताने विजयी करण्यासाठी आम्ही खूप तत्पर आहोत. मॅडम, लाडली बहीण योजनेवर वारंवार विरोधक टीका करताय. आपण एक महिला, आपल्या पक्षाची ती योजना आणली, याकडे आपण कसं बघतो? सर, याकडे मी खूप चांगल्या पद्धतीने बघते. टीका करणं हे विरोधी पक्षाचं कामच आहे. 1500 रुपये हे सामान्य माणसाला आणि एक महिलेला विचारा, तिच्यासाठी किती मोठी रक्कम आहे. आणि सणासुदीच्या वेळेस हाताखाली जर पैसा असला तर महिलांची अनेक छोटी मोठी खरेदी जे खरोखर ते कधी घरात सांगू शकत नाही, सगळ्या हाताने घरासाठी काहीतरी चांगल्या वस्तू त्या आणू शकतात. आणि आपण सर्व बघितलं की या वर्षीची दिवाळी सर्व व्यापारी वर्गासाठी, मग कपड्याचे असो, फटाक्याचे असो की छोटे छोटे दागिन्याचे असो, पूर्ण मार्केटमध्ये पैसा फिरत असल्यामुळे सढळ हाताने महिलांनी खरेदी केली आणि सर्वांची दिवाळी खूप चांगली दिवाळी झाली. विरोधक आपल्यावर आरोप करतायत का महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही, महिलांवर अत्याचार वाढलेले आहेत, पण महिला आणि आपल्या पक्षावर हा आरोप होतो, काय उत्तर देतो? महिला सुरक्षिततेबद्दल विरोधक टीका करतात. आपण त्यांनाही विचारायला पाहिजे की त्यांच्या काळात काय होतं. तरी आपण जर बघितलं की महायुतीच्या काळामध्ये महिला सुरक्षित आहे आणि कुठे काही घटना झाली तर त्याच्यावर फास्ट ट्रॅक मध्येही कार्य आपण बघितलेलं आहे. आणि कुणावर महिलेवर अत्याचार होणं हे दूषित मानसिकतेचं प्रमाण आहे.
6 महिन्यापासून तर 60 वर्षापर्यंतची कोणतीही महिला सुरक्षित नाहीये. आपण विचार करावा की 1 आणि 2 वर्षाच्या मुलीच्या सोबत जेव्हा काही दुर्घटना घडते तिचं काय अपराध असतो. जेव्हा माणसामधला माणूस हरवतो आणि राक्षस जन्माला येतो तेव्हा अशा घटना घडतात. ही दूषित मानसिकतेची गोष्ट आहे. याला सरकार कितपत आपण जबाबदार ठरवावं हे आपणच विचार करायला पाहिजे. धन्यवाद मॅडम. आमच्या सर्व चॅनल तर्फे आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्यालाही खूप खूप धन्यवाद. आपण वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आले त्याबद्दल मी मनापासून आपली कृतज्ञता व्यक्त करते. आणि माझी इच्छा, जसं आपण लोकतंत्राचं चौथा पिलर मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, आपण प्रत्येक बाबतीत चांगल्या गोष्टीला उठाव देतात. माझं येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मनापासून विनंती आहे की ज्या बातम्यामुळे सामाजिक असंतोष निर्माण होईल त्याला कुठेतरी थोडंसं शांत ठेवून ज्यामुळे यंग जनरेशनला पुढे चालना मिळेल, मोटिवेशन मिळेल, अशा सगळ्या न्यूजला आपण जास्त फोकस करावं असं मला वाटतं. आणि एक चांगला सुशिक्षित समजदार समाज आणि देश निर्माण व्हावं याच्यात तुमचाही तेव्हा सिंहाचा वाटा आहे. मी कृतज्ञता व्यक्त करते. नमस्कार. वाढदिवसात आपण शुभेच्छा द्यायला आलो. काय शुभेच्छा? मी आजच नाही तर गेल्या 5 वर्षापासून ताई साहेबांच्या म्हणजे कंटिन्यू सानिध्यात आहे. ताई साहेबांच्या वाढदिवसाला दरवर्षी येतो, न चुकता येतो. आणि कुठल्याही सुखादुःखात कुठलाही काही प्रसंग असला तर ताई साहेब सर्वांसाठी कधी पण अवेलेबल असतात. अतिशय सुंदर असं ताई साहेबांचं या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काम आहे. ताई साहेबांचं खूप असं छान काम आहे. कुणाच्या सुखादुःखाचा कुठलाही काही प्रसंग असू द्या, ताई साहेब तिथं तात्काळ हजर असता. फोन कॉल जरी केला, मिस कॉल पडला, काही कामात वगैरे असल्या तरी रिटर्न ताई साहेबांचा कॉल येतो. असं ताई साहेबांचं काम आहे. कुणाचं काही अडी अडचण असू द्या, ताई साहेबांना ती सांगितली का त्या तात्काळ ते सॉल्व्ह करतात. त्यांच्याकडनं नाही झाली तरी पण त्या वरिष्ठांकडून त्यांच्याकडून कुठल्या का प्रसंगी त्या सॉल्व्ह करतात. काय शुभेच्छा? माझ्याकडनं तर ताई साहेबांच्या जे मनातली इच्छा आकांक्षा ज्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होत हीच मी श्री संत ऐश्वर्य संत भगवान बाबा यांच्या चरणी प्रार्थना करतो. इच्छा म्हणजे असं वाटतंय का त्यांनी पण विधानसभेत जायला पाहिजे किंवा लोकसभेत जायला पाहिजे? नक्कीच जायला पाहिजे ताई साहेबांना, नक्कीच. आणि वरिष्ठ भारतीय जनता पार्टीचा जो वरिष्ठ आहे, सर्व नेते मंडळी, त्या नक्कीच ताई साहेबांची पूर्ण इच्छा, त्यांचं काम वगैरे बघून ते पूर्ण करतील. आपलं नाव? माझं नाव योगेश खाडे. मी तसा लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब फाउंडेशनचा अध्यक्ष आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.